पूजा मल्होत्रा हे नाव आहे एक गद्दार आणि देशाला कलंकित असणाऱ्या एका मुलीचं. मित्रांनो, मुलगी म्हणलं की तुम्ही सोज्वळ प्रेमळ असं समजता, परंतु इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती पाकिस्तानचं प्रेम उत्पन्न करणारी ही मुलगी एक ISI ची एजंट निघाली. मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलं होतं की भारताला आंतरिक शत्रूपासून वाचावं लागेल, कारण की भारतामध्ये सध्या गद्दाराची संख्या खूप वाढली आहे आणि त्यातीलच एक गद्दार म्हणजे यूट्यूबर पूजा मल्होत्रा. मित्रांनो, ही मुलगी आहे हरियाणा येथे. तिचं एक यूट्यूब चॅनल असून तसेच सोशल मीडियावरती ही खूप ऍक्टिव्ह असते. एक ब्लॉगर मुलगी असून ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग ही मुलगी बनवत असते. मित्रांनो, हिच्या पूर्ण ब्लॉगमध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रेमच तुम्हाला दिसेल. पाकिस्तानचं खाणं तिने जणू काही अशा पद्धतीने दर्शवलं आहे की पाकिस्तान हा धर्तीवरचा सर्वात महान देश आहे. हा आतंकिस्तान भिकारी देश हा या मुलीला अतिशय प्रिय आहे. मित्रांनो, लव्ह जिहाद ही कन्सेप्ट ह्या मुलीने ऍक्सेप्ट केली आणि भारताची जी काही खुफिया माहिती होती किंवा जे काही डिफेन्समध्ये जी काही महत्वाची इन्फॉर्मेशन होती ती माहिती पाकिस्तानला पुरवण्याचं काम ह्या पूजा मल्होत्राने केलं आहे. मित्रांनो, ही मासूम दिसणारी पोरगी अतिशय चालाक आणि देशाविरुद्ध षडयंत्र करण्याच्या संपूर्ण कार्यवाहीमध्ये जी काही महत्वाची माहिती होती ही माहिती भारतातून पुरवण्याचं काम या मुलीने केलं आहे. त्यामुळे मित्रांनो, देशाला वाचवायचं आहे ती म्हणजे देशद्रोहापासून, अशा प्रकारच्या नीचवतीच्या माणसापासून. लक्षात घ्या, जी काही डिफेन्सची माहिती आहे ती कशा पद्धतीनं पाकिस्तान आपल्याकडून काढून घेतोय ही मागे पण एक हनी ट्रॅपचा व्हिडिओ टाकून मी तुम्हाला सांगितलं होतं. परंतु यामध्ये डिफेन्समध्ये जे काही ऑफिसर आहेत त्यांना फसवण्याचं काम केलं जात होतं, परंतु या उलट पाकिस्तानमधील ISIच्या एजंटनी इथल्या मुलीला फसवलं. तिला पैशाची लालच दाखवली की मुला तिला पैसे दिले. तिला बाली म्हणजेच इंडोनेशियातील एक शहर बालीला देखील फिरण्यास पाठवले. त्याचबरोबर मित्रांनो, ही मुलगी चायनामध्ये जाऊन तिथे जेल सिक्युरिटीमध्ये फिरली आणि संपूर्ण आपल्या देशाच्या विरोधात ज्या काही कारवाया होतात त्या कारवायामध्ये महत्वाची माहिती पुरवण्याचं काम या नीच मुलीनं केलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या माणसांमध्ये लवकरच ओळखलं पाहिजे आणि त्यांना चपलाचा हार घातला पाहिजे. अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.